तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र नितीन गायकवाड आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जसे की आपल्या नाशिक जिल्ह्यात खूप सारे किल्ले आहेत आणि त्यापैकी बरेच किल्ले असे आहेत की त्यांच्याबद्दल लोकांना अजूनपर्यंत माहिती देखील नाही आणि त्यांची बऱ्यापैकी माहिती सोशल मीडियावर देखील उपलब्ध नाही आहे। तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असाच एक किल्ला पाहणार आहोत जो की आजच्या स्थितीमध्ये खूपच दूर अवस्थेत आणि लोकांपासून खूपच दुर्लक्षित केला जातोय। तर हो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेला हदगड किल्ला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। हदगड किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये सापुतारा जवळ महाराष्ट्र गुजरात सीमेवर स्थित आहे. नाशिक पासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजेच सापुतारा मार्ग आहे. रस्त्याने गाडी थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाते. त्यामुळे किल्ल्याचा ट्रेक हा खूपच सोपा होऊन जातो आणि तसेच सह्याद्रीच्या पूर्व भागेत एका रांगेची सुरुवात होते आणि यालाच सातमाळ रांग असे म्हणतात आणि याच रांगेच्या उपशाखेवर हदगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नाशिकचा दखनी लढवय्या किल्लेदार गोगाजीराव मोरे यांनी हा हदगड किल्ला महाराजांना जिंकून दिला. तर मित्रांनो, फायनली आता आपण आलोय हदगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हदगड या गावात आणि तुम्हाला माझ्या मागच्या साईडला हदगड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेशद्वार दिसतच असेल आणि त्यासोबतच हदगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक चांगला रस्ता आहे, म्हणून तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन अगदी सहजपणे तुम्हाला किल्ल्यावर जाता येईल। आणि तुम्हाला माझ्या मागच्या साईडला जो रस्ता दिसतोय हा रस्ता थेट गुजरातमधील प्रसिद्ध हिल स्टेशन सापुताराकडे जातो आणि याच रस्त्याने आपण सध्या इथं आलोय आणि आता आपण डायरेक्ट किल्ल्यावर जाऊयात आणि किल्ल्यावर नेमकं पाहण्यासारखं काय काय आहे आपण आता ते तिथंच जाऊन पाहूया। हदगड किल्ल्याचा इतिहास म्हणजेच पूर्वी ह्या किल्ल्याला हस्तगिरी किंवा हतगुरू असे म्हटले जात, ज्याचा अर्थच आहे सीमेवर उभा असलेला गड। 13व्या ते 17व्या शतकात हा किल्ला बागुल राजांच्या ताब्यात होता, याचा पुरावा इथल्या शिलालेखांमध्ये आढळतो। यानंतर हा किल्ला निजामशाही आणि मुघलांच्या ताब्यात गेला आणि सतत सत्ताधार होत राहिला। तर मित्रांनो, आता सध्या आपण हदगड गावातून आपल्या 2 व्हीलरने अगदी सहजपणे 10 ते 15 मिनिटात किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आलोय। म्हणजे याला पायथा तर नाही म्हणता येणार, पण किल्ल्याच्या निम्म्यापर्यंत आलोय आणि इथं तुम्ही पाहू शकता इथं पार्किंगसाठी देखील व्यवस्था आहे, म्हणून तुम्ही एकदम काळजी न करता तुमची 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर डायरेक्ट किल्ल्यावर घेऊन येऊ शकता। आणि समोरच तुम्हाला किल्ल्यावर जाण्यासाठी एक पायरी मार्ग दिसेल। आता याच पायरी मार्गाने आपण डायरेक्ट किल्ल्यावर जाणार आहोत। आता सकाळचे साधारण 9:30 वाजलेत। बघू किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत मोहिमेपूर्वी या किल्ल्याचे महत्त्व ओळखले, कारण सुरतहून येणाऱ्या मार्गावर हा किल्ला होता आणि ह्या किल्ल्यावर नियंत्रण असणे म्हणजेच व्यापार मार्गावर नियंत्रण। मग महाराजांनी आपला सूर सरदार गोगाजीराव मोरे यांना या किल्ल्यावर स्वारी करण्यासाठी पाठवले आणि गोगाजीराव मोरे यांनी अतिशय पराक्रमाने हा किल्ला महाराजांना जिंकून दिला। पार्किंग पासून अगदी 2 ते 3 मिनिटाचा ट्रॅक करून वरच्या साईडला आल्यावर इथं आपल्याला एक कातळात कोरलेली श्री हनुमंतरायांची मूर्ती पाहायला भेटते आणि त्याच्या सोबतच इथं एक कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं देखील पाहायला भेटतं, ज्याच्यामध्ये पाणी अजून तर खूपच जास्त प्रमाणात आहे, पण ते पाणी सध्या कोणाच्याही वापरात नाहीये। तर मित्रांनो, आता आपण पार्किंग जवळून अगदी 4 ते 5 मिनिटाचा ट्रॅक करून वरच्या साईडला आलोय आणि आता सध्या आपण उभे आहोत हदगड किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ। तर मित्रांनो, हदगड किल्ल्याला एकूण 4 दरवाजे आहेत आणि त्यापैकी हा पहिला दरवाजा आणि दरवाजावर तुम्हाला एक शिल्प कोरलेलं पाहायला भेटतच असेल। या शिल्पाला शरफ शिल्प असे म्हणतात आणि सोबतच तुम्हाला 2 देवनागरी लिपीमध्ये शिलालेख देखील पाहायला भेटतील। त्यातील हा एक आहे आणि सोबतच इकडच्या साईडला तुम्हाला एक शिलालेख पाहायला भेटेल
त्यापैकी एका शिलालेखाची तर खूपच दुरवस्था झाली आणि पहिला दरवाजा जर का तुम्ही पाहायला गेलात तर ह्या दरवाजाची पण पूर्ण पडझड झाली आणि सोबतच तुम्हाला माझ्या मागच्या साईडला गडाचा दुसरा दरवाजा देखील पाहायला भेटत असेल. तर मित्रांनो, आता आपण गडावर जाऊयात आणि गडावर अजून पाहण्यासारखी कोणकोणते ठिकाणे आहेत ते आपण पाहूयात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, जेव्हा आपण दुसऱ्या दरवाज्यातून तिसऱ्या दरवाज्याजवळ येतो तेव्हा इथं आपल्याला काही भुयारी खोल्या पाहायला भेटतात आणि या भुयारी खोल्यामध्ये जो जाण्याचा रस्ता आहे, मुळात हा रस्ता नसून तो रस्ता वरच्या साईडला आहे आणि आता सध्या तर आपण वरच्याच रस्त्याने या खोल्यांमध्ये जाणार आहोत. आणि सोबतच तुम्ही इकडं पाहायला गेलं तर इथं एक खडकामध्ये कोरलेलं गणपती बाप्पाचं शिल्प देखील आपल्याला पाहायला भेटतं. आणि हा जो तिसरा दरवाजा आहे तो पाहायला गेलं तर पूर्ण खडक खोदून बनवलेला आहे, म्हणजे पूर्ण खडक कोरून बनवलेला आहे. आणि तिसऱ्या दरवाज्यातून थोडं वरच्या साईडला आल्यावर लगेच इकडं आपल्याला एक हनुमंतरायांची देखील शिल्प पाहायला भेटतं आणि त्याच्याच समोरच्या बाजूस आपल्याला एक पहारेकरांची देवडी, म्हणजेच पहारेकरांची जी राहण्याची जागा होती जुन्या काळामध्ये ती पाहायला भेटते. आणि ह्याच जागेवरून आपल्याला त्याच्यामध्ये भुयारी खोल्या आहेत, त्या भुयारी खोल्यांमध्ये जाता येतं. तर मित्रांनो, आता आपण त्या भुयारी खोल्यांमध्ये जाण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जेव्हा आपण पहारेकरांच्या देवडीतून ह्या गुहेच्या आतमध्ये येतो तेव्हा आपल्याला इथं काही भुयारी खोल्या पाहायला भेटतात, ज्यांचा वापर शिवकाळामध्ये धान्य साठवणुकीसाठी होत असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, तिसऱ्या दरवाज्यातून थोडंसं वरच्या साईडला आल्यावर आपल्याला एक पायवाट पाहायला भेटते. या पायवाटाने सरळ वरच्या साईडला गेल्यावर तिथं आपल्याला एक खूपच सुंदर असा शिलालेख पाहायला भेटतो. तर चला आता आपण तो शिलालेख पाहायला जाऊयात. शिलालेखाकडे जाण्याचा हा जो मार्ग आहे तो एकदम पाहू शकता कसं आहे, पण तरी आपण एक जाण्याचा प्रयत्न करूयात. इथं हा शिलालेख तर जास्त काही लोकांना माहिती नाहीये, पण मी पण थोडीशी माहिती काढल्यानंतर मला हे माहिती झालंय. तर मित्रांनो, ह्या वाटेला पाहू शकता इकडं जास्त कोणाचं येणं जाणं तर नाहीये, पण सेफ्टीसाठी एकदम रोलिंग केलंय आणि थोड्या वेळाच्या अंतरानंतर आपल्याला ते शिलालेख देखील पाहायला भेटेल. तर मित्रांनो, इथंच कुठंतरी ते शिलालेख आपल्याला पाहायला भेटेल सध्या तरी. हो मित्रांनो, हे पहा, हा तो शिलालेख आहे आणि ज्याच्याबद्दल जास्त कोणाला तर माहिती नाहीये, पण आपण थोडीफार माहिती काढून इथपर्यंत आलोय.
मित्रांनो फायनली आता आपण आलोय हदगड किल्ल्यावर. आणि मित्रांनो ह्या किल्ल्यावर जो येण्याचा जो मार्ग आहे तो अगदी एकदम सोपा आणि साधा आहे, म्हणून तुम्ही अगदी लहान पोरांना देखील या किल्ल्यावर घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो आता आपण आलोय हदगड किल्ल्यावर आणि माझ्या मागच्या साईडला तुम्हाला एक शिवमंदिर दिसतच असेल. तर मित्रांनो पहिले तर आपण या किल्ल्याच्या डाव्या साईडला जाऊया आणि त्याच्यानंतर मग शिवमंदिर पाहून आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हदगड किल्ला समुद्र सपाटीपासून साधारण 3600 फूट उंचीवर वसलेला आहे. हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात तटबंदी, दरवाजे आणि पाण्याचे टाके पाहायला मिळतात. तर मित्रांनो किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्याच्या डाव्या साईडला आपल्याला एक भक्कम अशी किल्ल्याची तटबंदी पाहायला भेटते. त्यासोबतच इथं किल्ल्याचे काही अवशेष देखील पाहायला भेटत आहेत आणि त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकं देखील आहे. सध्या तर किल्ल्यावर असलेला हा मटेरियल पाहून असं वाटतंय का किल्ल्यांचं पुनर्निर्मितीचं काम चालू आहे. जर का झालं की किल्ल्याची पुनर्निर्मिती जर का झाली तर किल्ला अजूनही आपल्याला चांगल्या अवस्थेत पाहायला भेटेल. आणि तुम्ही या साईडला बघू शकता पाहू शकता गुजरातमधील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे सापुतारा. इथून त्याचं एक सुंदर असे दृश्य पाहायला भेटतंय आपल्याला. तर मित्रांनो चला आता आपण किल्ल्याच्या उजव्या साईडला जाऊ आणि त्या साईडला बरंच काही पाहण्यासाठी आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. मित्रांनो किल्ल्याच्या डावी साईड कडून उजवी साईडला जाताना आपल्याला बघा काय पाहायला भेटलंय. मित्रांनो इथं एक दरवाजाचा अवशेष आहे, जे की या किल्ल्याचा चोर दरवाजा देखील असू शकतो. आजच्या स्थितीमध्ये तो दरवाजा पूर्णपणे बुंजला गेलाय आणि त्याच्यावर रोलिंग टाकल्यामुळे तेथे तो दरवाजा एकदम सिमेंटने पण पॅक होऊन गेलाय. मित्रांनो माझ्या अंदाजे तर ह्या किल्ल्याचा चोर दरवाजाच असू शकतो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा. मित्रांनो किल्ल्यावर येतात किल्ल्याच्या उजव्या साईडला आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्या मंदिराचं बांधकाम जरी आता झालेलं असलं तरी त्याच्यामध्ये असलेली शिवपिंड आपल्याला एकदम शिवकालीन पाहायला मिळते आणि ती एकदम खडकावर कोरलेली आहे. तर मित्रांनो चला आता आपण त्या मंदिरात जाऊयात आणि महादेवाचं दर्शन घेऊयात. मित्रांनो महादेव मंदिराच्या थोड्या पुढच्या साईडला आल्यावर इकडं आपल्याला काही किल्ल्याचे अवशेष पाहायला भेटतात आणि त्यासोबतच इकडं खूपच मोठे असे पाण्याचे टाके देखील आपल्याला पाहायला भेटतात. तर मित्रांनो चला आता आपण त्या पाण्याच्या टाक्यांकडे जाऊयात आणि तिकडे काही प्राचीन शिवकालीन असे वास्तू देखील आपल्याला पाहायला भेटतील, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा.
आता सध्या आपण हदगड किल्ल्याच्या सर्वात मोठ्या पाण्याच्या टाक्याजवळ आहेत आणि तुम्हाला माझ्या मागच्या साईडला एक पाण्याचं टाकं दिसतच असेल. सध्याच्या स्थितीत त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणवेली वाढलेले आहेत आणि त्यासोबतच आणि पाहायला गेलं तर या गडाचा सर्वात मोठा पाण्याचा टाका म्हणजे खालच्या साईडला आहे. तुम्ही पाहू शकता. सध्या त्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणवेली तर खूपच जास्त प्रमाणात वाढली आहे आणि त्या पाण्याच्या टाक्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला त्या टाक्याच्या तिन्ही साईडला आपल्याला पायरी मार्ग देखील पाहायला भेटतो आणि त्यासोबतच इकडं पाहायला गेलं तर एक धान्याचा कोठार देखील आहे. तर मित्रांनो हा आहे ह्या किल्ल्यावरील धान्याचा कोठार आणि त्यासोबतच इकडच्या साईडला परत एक पाण्याचा तलाव आपल्याला पाहायला भेटतंय. ज्याचं पाणी आजच्या स्थितीत पिण्यायोग्य तर नाहीये, पण तुम्ही पाहू शकता या पाण्याच्या टाक्यामध्ये अजून पण खूप सारं पाणी आहे आणि ह्या पाण्याचा वापर शिवकाळामध्ये इथं जी हदगड किल्ल्यावर वस्ती होती त्यांची म्हणजे तहान देखील भागवत असेल असं तरी मला वाटतं. तर मित्रांनो आता आपण जाऊयात किल्ल्याच्या त्या साईडला आणि त्या साईडला शिवकालीन काही वास्तू आहेत ते आपण पाहूयात. मित्रांनो आता आपण आहोत किल्ल्याच्या सर्वात टॉपला आणि मित्रांनो माझ्या मागच्या साईडला तुम्हाला किल्ल्यावरील जुन्या वस्तीचे काही अवशेष तर पाहायला भेटतच असतील. सोबतच अ, या साईडचा हा जो पठार पाहताय हा पण एक किल्ल्याचाच भाग आहे, पण त्या साईडला काही बघण्यायोग्य तर नाहीये म्हणून आपण त्या साईडला नाही जात आहोत. तर मित्रांनो किल्ल्याच्या या साईडला सप्तशृंगी गड आहे आणि सोबतच इकडे जर का तुम्ही पाहायला गेलं तर इकडं आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सालेर आहे आणि या साईडला तुम्ही गुजरातमधील प्रसिद्ध हिल स्टेशन सापुतारा पाहू शकता आणि त्याचं एकदम सुंदर असे दृश्य आपल्याला इथून पाहायला भेटतंय. तर मित्रांनो आता आपण किल्ल्यावर असलेली ही वास्तू अगदी जवळून पाहू आणि त्याची आताच्या स्थितीत काय अवस्था आहे ते आपण तिथंच जाऊन पाहू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो आता सध्या आपण किल्ल्यावरील या वास्तूजवळ आहोत आणि आता आपण या वास्तूच्या मध्ये जाणार आहोत आणि अ, सध्या तर या वास्तूची अशी अवस्था झाली आहे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो चला आता आपण याच्या मध्ये जाऊयात आणि मध्ये याची काय अवस्था आहे ते पाहूयात. तर मित्रांनो आता सध्या आपण या वास्तूच्या मधच्या साईडने आलोय आणि मध्ये येताच आपल्याला या वास्तूची एकदम दुरवस्था जाणवू राहिले आणि सोबतच तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडं काही टवाळखोरांनी असे नावे टाकून ठेवलेत आपापले. तर मित्रांनो तुम्हाला जर का असे टवाळखोर असे नावं टाकताना दिसत असतील तर प्लीज त्यांना थांबवत जा. आणि इकडं पण एक खोली आहे त्याला वरचा छत त्यांचा पूर्ण पडझड झाली आहे आणि सोबतच इकडे पण पूर्ण पडझड झाली आहे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे आजच्या साईडला आपल्याला एक भुयारी खोलीचे अवशेष पाहायला भेटतात. जे की आता त्या भुयारी खोलीला पूर्ण बुंजून दिलंय आणि पूर्ण दगडाने ते दाबून दिलंय मित्रांनो. सोबतच इकडं काही किल्ल्याचे अवशेष आहेत तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो ही जी वास्तू आहे याच्यामध्ये पण तुम्हाला या असे काही नावे पाहायला भेटतच असतील. सोबतच ह्या वास्तूच्या शेजारी तुम्ही पाहायला गेलं
तर इथं एक पाण्याची टाकी आहे त्या साईडला आणि सोबतच इकडं काही किल्ल्याचे अवशेष आहेत आणि किल्ल्यावर आता तटबंदीचे काही कामं चालू असल्यामुळे इथं अ, जे कामगार आहेत त्यांना राहण्यासाठी अ, व्यवस्था केली आहे. त्याच्यासाठी इकडं हे पत्र्याचं घर बांधलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो हदगड किल्ला आहे याची ट्रेकिंग एकदम साधी आणि सिंपल आहे. तुम्ही अगदी लहान पोरांना देखील या किल्ल्यावर घेऊन येऊ शकता. तर मित्रांनो, हा जो या साईडला एक पाण्याचा टाका आहे, तो खूपच खोल असल्यामुळे इथं हे लोखंडाची रोलिंग केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील गुजरात महाराष्ट्र सीमेवर असलेला हदगड किल्ला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर का असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या वेड इतिहासाचा या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मग चला मंडळी, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.